ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज। श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल। नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात् तस्य परित्यागः तामस परिकीर्तितः। भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने नाही तो माणूस आहे त्याला बाहेर लावा, बोल नकोस म्हणावं नाही तर बाहेर जा। पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सिद्धेश्वर भगवंताच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। थोडा आवाज वाढव म्हणा। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। 18व्या अध्यायाचा आपला विचार सुरू आहे। 18व्या अध्यायातील 7व्या क्रमांकाच्या श्लोकाचं चिंतन आज आपल्याला पाहायचं आहे। भगवान परमात्म्याने त्याग आणि संन्यास याचं तत्व सांगत असताना भाव सांगत असताना पहिल्यांदा अनेक लोकांची त्यागाच्या विषयी आणि संन्यासाविषयीची मतं सांगितली आणि सगळी मतं सांगून झाल्यानंतर भगवान परमात्म्याने आपलं स्वतःचं मत सांगितलं आणि त्या मताचाच विस्तार भगवान परमात्मा पुढच्या 3 श्लोकामध्ये करणार आहेत। भगवंताचं मत सांगत असताना इतर जी मतं आहेत ती मतं कशी अपूर्ण आहेत आणि त्यांचा अपूर्ण अंश आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि सार अंश मात्र ग्रहण करायचा आहे। भगवंतांनी जी काही मतं सांगितली ती काही दर्शनकारांची मतं आहेत। त्याच्यामध्ये त्याज्यम दोषवद इत्येके कर्म प्राहुर मनीषिणः असं एक मत सांगितलं होतं। म्हणजे कर्म जे आहेत दोषयुक्त आहे। प्रत्येक कर्मामध्ये काही ना काही दोष आहे। कर्म करत असताना दोष होण्याची शक्यता आहे। काही कर्मामध्ये हिंसादी दोष सांगितलेले आहेत किंवा एखादं दुसरं सामान्य कर्म करत असताना सुद्धा आपल्याकडून चूक घडू शकते। महाभारतातलं भागवतातलं उदाहरण आपण मागे पाहून आलो। अंग महाराजांनी अंग नावाच्या राजाने एक यज्ञ केला आणि यज्ञाचं फल त्याला काही प्राप्त झालं नाही। विद्वानांना बोलवलं आणि विचारलं की मी यज्ञ तर केलाय पण मला यज्ञाचं फल मिळत नाही। विद्वानांनी सांगितलं काहीतरी चूक झाली असली पाहिजे। यज्ञाकरता आणलेले ज्या समिधा आहेत त्या निर्दुष्ट नसल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये किडा मुंगी वगैरे असेल तर ती किडा मुंगी यज्ञात गेल्यानंतर त्या ठिकाणी यज्ञाचं फळ मिळत नाही। यज्ञ म्हणण्यामध्ये जे काही ब्राह्मण आहेत ते मंत्र म्हणतात ते शिळे झाले नसले पाहिजेत। ब्राह्मणाने आपल्या मंत्राला जर 3 दिवस आवृत्ती दिली नाही तर त्याचे मंत्र होतात शिळे।
आणि ते शिळे मंत्र यज्ञात चालत नाहीत. अशा अनेक गोष्टी असल्या पाहिजेत, परंतु त्याच्यामुळे तुझ्या यज्ञामध्ये यज्ञनारायण प्रगट होत नाही, यज्ञाचं इच्छित फल मिळत नाही. हा विचार तिथे सांगितला. कर्मामध्ये दोष आहेत, मला हे सांगायचं. कर्मधर्म नव्हती सांग उन्या अंगे पतन. यज्ञ करायचा असेल, दान करायचं असेल, दानाचा विभाग सांगितला आपण पाहून आलो. सात्विक दान, रजोगुणी दान, तमोगुणी दान. देश भेटला पाहिजे, काळ भेटला पाहिजे, पात्र चांगलं भेटलं पाहिजे, नाही तर दिलेलं सुद्धा काय होऊन जातं, व्यर्थ होऊन जातं. म्हणून काही लोकांचं असं म्हणणं आहे की हे सगळी कर्म दोषयुक्त आहेत, दोषाप्रमाणे सगळी कर्मच सोडून द्यायची. मोठे मोठे दर्शनकार आहेत, सांख्य असेल, योग असेल, नैयायिक असतील, वैशेषिक असतील, कर्माला त्यांनी एवढं महत्त्व दिलेलं नाही. नास्तिक दर्शनकारामध्ये सुद्धा कर्माला महत्त्व देणारे एवढे शास्त्रकार दर्शनकार कोणी नाही आहे. चारवाक तर काही कर्माला महत्त्व देतच नाही, तो फक्त एकाच कर्माला महत्त्व देतो. काय, यावत जीवम सुखम जीवित ऋणम कृत्वा घृतम प्रभेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुता. तो फक्त याच देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखांड्याची. चांगलं चुंगलं खायचं, हे खायचं नाही ते खायचं नाही असं काय करायचं नाही. एकादशी दिवशी सुद्धा भरपूर खायचं, म्हणजे फराळच नाही, बाकी सगळं खायचं. असे किती लोक आहेत की ज्यांना एकादशी माहिती आहे. जगात असे कितीतरी लोक आहेत ते एकादशी करत नाहीत. मग तो म्हणतो मग त्यांना काय पापच लागतं का? त्यांचं चाललंय ना व्यवस्थित, त्यांनाही मुलं होतात, त्यांनाही बाळं होतात, तुम्ही कशाला आम्हाला सांगता एकादशी धरू नका म्हणून? असं कोण म्हणतो? नास्तिक. म्हणून परत्र ना देवो न दिसे म्हणून वावो. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहु अनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत काम हेतुकम. काही दर्शनकार असे आहेत ते म्हणतात काही नाही, हे सगळं खोटं आहे, क्षणिक आहे. सर्वम क्षणिकम क्षणिकम सर्वम दुःखम दुःखम सर्वम शून्यम शून्यम. सगळं शून्य आहे. या कर्मबिर्माच्या भानगडीत काही पडू नका. आपलं ध्यान करत बसा, चिंतन करत बसा. ध्यान केलं की देव भेटतो, आणि ध्यान केल्यानंतर देव भेटल्यानंतर आपोआप साक्षात्कार होतो, निर्वाण प्राप्त होतं. अनेक दर्शनकार असे आहेत, कर्म नको म्हणतात, कर्म सोडा असं म्हणतात, कर्मात दोष आहेत असं म्हणतात. परंतु भगवंत म्हणतात की माझं निश्चित मत मी तुला सांगतो. काय मत आहे देवाचं? वाचा श्लोक. नियतस्य तु संन्यासः कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्यागः तामस परिकीर्तिता. भगवान म्हणतात नियतस्य तू शब्दाने आणण्याची व्यावृत्ती केलेली आहे. तू शब्दाने भगवंताने सांगितले बाकीच्यांची मतं असतील, परंतु माझं मत तसं नाही. काही म्हणत असतील, कर्म करायची काय गरज आहे? कर्म दुःखरूप आहे, कर्म दोषयुक्त आहे, कशाला कर्माच्या भानगडीत पडता? सगळं कर्म सोडा आणि चला, संसार दुःखरूप आहे, कर्म सोडून एकांतात चला. पण भगवंत सांगतात की बाबा नियतस्य तु संन्यास, तू नियतस्य संन्यासः कर्मणा संन्यासः न उपपद्यते. जे आपल्या वाट्याला आलेलं नियत कर्म आहे. आता नियत कर्माचे प्रकार आपण पाहून आलो आहे. एक विहित कर्म आहे आणि एक निषिद्ध कर्म आहे. विहित कर्मामध्ये काय प्रकार आहेत?
नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म. विहित कर्म कशाला म्हणतात? शास्त्राने जे आपल्याला करा म्हणून सांगितलं आहे ते विहित, आणि शास्त्राने करू नका म्हणून सांगितलं आहे ते निषिद्ध आहे. विहित कर्मामध्ये कोणती कोणती कर्म करायला सांगितली देवाने? नित्य नैमित्तिक करायला सांगितले. काम्य कर्म करायचं नाही, कारण काम्य कर्म जे आहे ते मनुष्याला फल भोगायला लावतं. ज्याला मुक्त व्हायचं असेल त्यांनी काम्य कर्माच्या मागे न जाता नित्य नैमित्तिक कर्म करायचे. पण नित्य नैमित्तिक कर्म कशी करायची हे मागच्या श्लोकात सांगितलं. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितम मतमुत्तम. ही कर्म करत असताना संगम त्यक्त्वा फलानीचा संग शब्दाचा अर्थ आहे कर्माची आसक्ती किंवा कर्तृत्वाचा अभिमान, आणि फलाची आसक्ती सोडून मग ही कर्म केली पाहिजे. म्हणजे भगवंताचं म्हणणं आहे कर्म केली पाहिजेत, तेच म्हणणं परत दृढ करून भगवान परमात्मा सांगतात, नियतस्य तु संन्यास कर्मणा न उपपद्यते. कर्मणा नियत कर्मणा संन्यास न उपपद्यते. विहित कर्मामध्ये सुद्धा जी काही नियत कर्म आहेत, नियत कर्म म्हणजे काय? जी नित्य नैमित्तिक कर्म आहेत, विशेष करून जे नित्य कर्म आहे, या कर्माचा त्याग माणसाने करू नये. प्रत्येकाला रोज करायला शास्त्राने जे कर्म सांगितलं आहे, प्रतिदिन करायला कर्म सांगितलेलं आहे. जसं आपण भोजन करतो तसं आपलं नित्य कर्मसुद्धा आपण रोज केलं पाहिजे. आपापल्या अधिकारानुसार जे काही नित्यकर्म आलेलं आहे, वर्ण, आश्रम, अधिकार, स्वभाव, त्याच्याप्रमाणे त्याला प्रत्येकाला नित्यकर्म आलेलं आहे. नित्यकर्म म्हणजे आपल्या एकदम समोर आलेलं कर्म. विहित कर्म आहे, पण विहित कर्मातलं आता समोर कर्म आहे. आत्ता सध्या माझ्यासमोर काय कर्म आहे? प्रवचन करणं आहे. आणि तुमच्यासमोर काय आहे? मी जर प्रवचन करायला जायचं आहे, मला नित्यकर्म प्रवचनाचं आहे, पण मी म्हटलं नाही आज झोपून राहायचं, जाऊ द्या प्रवचन नको. किंवा मी दुसरेच कुठेतरी गेलो, कीर्तनाला गेलो. तुमचं नित्यकर्म काय? ऐकणं. आता प्रवचन चालू आहे, प्रवचनात मी प्रवचन सांगणं माझं नित्यकर्म आहे. मी प्रवचन सोडून दुसरंच काही सांगायला लागलो, त्या माझ्या नित्यकर्माचा त्याग झाला. तुम्ही प्रवचनात ऐकायचं सोडून कोण आला कोण गेला, पारायण करणाऱ्या माणसाचं नित्यकर्म आहे पारायण करणं. कोणी खडीसाखर ठेवली, कोणी 4 रुपये ठेवले, 10 रुपये ठेवले, तिकडे लक्ष गेलं की ते नित्यकर्म संपलं. प्रत्येकाला नित्यकर्म देवाने दिलेले, त्याच्या त्याच्या स्वभावानुसार, अधिकारानुसार त्याला नित्यकर्म म्हणजे एकदम समोर आलेलं. विहित कर्म भरपूर आहेत, शास्त्राने तुम्हाला सगळी सांगितलेली आहेत. पण आता सध्या लगेच काय सांगितलंय, रोज काय सांगितलंय? ब्रह्मचारी असेल तर त्याचं नित्यकर्म वेगळं आहे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरी. त्याच्यात पुन्हा तो कोण आहे? वारकरी आहे का? आणखीन कोण आहे? वैदिक आहे का? त्याचं नित्यकर्म वेगळं आहे. गुरु असेल त्याचं नित्यकर्म आहे, शिष्य असेल त्याचं नित्यकर्म आहे, पत्नी असेल तिचं नित्यकर्म आहे, पती असेल तिचं नित्यकर्म आहे. आपल्या समोर जे वाढवून ठेवलेलं आहे, आलेलं आहे. विहित कर्मातली सुद्धा जी कर्म आता आपल्या समोर आलेली आहेत त्याला विशेष करून भगवान परमात्मा नियत कर्म म्हणतात. नियतस्य तु संन्यास कर्मणो न उपपद्यते. असा नियत कर्माचा त्याग
याच्यात नित्य घ्या, नैमित्तिक घ्या. या कर्माचा त्याग भगवान परमात्मा म्हणतात न उपपद्यते, करणं योग्य नाही. म्हणजे नित्य नैमित्तिक कर्म ही माणसाने केलीच पाहिजे. बोला, नीट मोठ्याने बोलत जा, असं घाबरत घाबरत नाही बोलायचं. हां, तो त्यागून घडे कर्माचा, ऐशी आई करू म्हणती तयाचा आग्रह चिवरे. बस. म्हणून नित्य कर्म, नैमित्तिक कर्म माणसाने केलीच पाहिजे. पण बऱ्याच वेळेला मनुष्य ही कर्म सोडतो. भगवान परमात्मा म्हणतात मोहात तस्य परित्याग तामस परिकीर्तितः. मोहाने त्याचा केलेला जो त्याग आहे तो त्याग तामस त्याग आहे. तामस परिकीर्तितः. लोकांनी तो त्याग जो आहे तो तामस त्याग म्हटलेला आहे. आणि त्या त्यागाचं फल मिळत नाही. मग पुढे फल मिळत नाही असं नाही, विपरीत फल मिळतं. भगवंतांनी मागे उद्घोषणा केलेली आहे की त्याग करायचा आहे ना तुला, पण त्यागसुद्धा 3 प्रकारचा आहे. सात्विक त्याग, रजोगुणी त्याग, तमोगुणी त्याग. त्याग करायचा असेल तर सात्विक त्याग केला तर त्याला काहीतरी फळ आहे. जो सात्विक त्याग असतो तो विचारपूर्वक केलेला त्याग असतो. सगळा विचार करून शास्त्रानुसार, संतांनी सांगितल्यानुसार एखाद्या माणसाने जर त्याग केला तो सात्विक त्याग आहे. वैराग्य निर्माण झालं, येणार आहे त्याचा व्याख्या पुढे. पण भगवंतांनी हे त्याग सांगत असताना पहिला तामस त्याग इथे सांगितला आहे. म्हणजे जो दोषयुक्त आहे, जो आपल्याला दुःख भोगायला लावणार आहे, पतनाला नेणार आहे, असा त्याग पहिला सांगतात. भगवान परमात्मा म्हणतात नित्य नैमित्तिक कर्माचा, नित्य कर्माचा मोहाने केलेला जो त्याग आहे तो तामस त्याग आहे. आणि तामस त्यागाला सात्विक त्यागाचं फळ कधी प्राप्त होणार नाही. म्हणून तुला जर त्यागाचं फळ पाहिजे असेल तर तुला त्यागाचं वर्म जाणून त्याग केला पाहिजे. नाहीतर त्याग केलाय पण त्याग केला आणि वर्म जर कळलं नाही, चुकलं, तर तो त्यागच माणसाच्या जीवनात ओझ होतो. चुकलिया त्यागाचे वेझे, केला सर्व त्याग होय ओझे. सगळा त्याग केलाय पण ओझ झालं. आता म्हणतो आपलं चुकलं का काय, एवढं सोडायला नव्हतं पाहिजे. त्याग केलाय पण चुकलं का काय आपलं, उगाच संन्यासी झालो, उगाच ब्रह्मचारी राहिलो, आता आम्हाला कोण. हे किती वर्षी, 70व्या वर्षी म्हणतं. तुला कोणी सांगितलं होतं त्याग करायला? तुला कोणी सांगितलं होतं एकटं राहायला? हो. मला एक विद्यार्थी म्हटला, एक महाराज त्यांच्याकडे तो राहत होता, मोठे महाराज आहेत, नाव सांगत नाही. ते म्हटले शेवटी ते आम्हाला शेवे देऊन सांगत होते, बाबा लग्न करा तुम्ही, या भानगडीत पडू नका, मला पश्चाताप होतोय. त्यांची थोडीशी हेळसांड झाली, कोणी सेवा नाही केली. असं जर वाटलं तर मामासाहेब दांडेकर होते, त्यांच्याकडं कोणी जर गेला म्हणायला लागला मामासाहेब लग्न करू का ब्रह्मचारी राहू, ते म्हणायचे पहिलं जाऊन लग्न कर. ते स्वतः ब्रह्मचारी होते. म्हटले तुम्ही ब्रह्मचारी राहिले मला लग्न करायला का सांगता? हे म्हटले ज्याला राहायचं आहे ना तो विचारत नसतो. तू ज्या अर्थी विचारतो त्या अर्थी तुझा निश्चय अजून पक्का नाही. तो आपला नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू, आशाही समूळ खणून काढावे, तरीच गोसावी व्हावे तेने, नाहीतरी सुखी असावे संसारी, फजिती दुसरी करू. मोहात तस्य परित्यागा. मोह म्हणजे काय? मोह शब्दामध्ये मोह धातू आहे.
मोह म्हणजे विपरीत ज्ञान. हा मोह जो आहे तो अज्ञानाचं कार्य आहे. माणसाला जर ज्ञान नसेल तर मग मोह होतो. मोहामध्ये दोन प्रकार आहेत. आपण विचार करून आलो, एक साधारण मोह आहे, एक असाधारण मोह आहे. अर्जुनाला दोन्ही प्रकारचे मोह झाले होते. साधारण मोह म्हणजे काय? मी देह आहे असं मानणं. वास्तविक पाहता जीव काय आहे? ब्रह्मरूप आहे. परंतु त्याला ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे तो स्वतःला जीव समजलो, देहसंबंधी माझे समजतो. स्वदेहा नाम अर्जुन, परदेहा नाम स्वजन, संग्रा नाम मलिनो पापाचार. हा एक मोह आहे. दुसरा मोह असा आहे, तो असाधारण मोह म्हणजे आपल्या कर्तव्याविषयी होणारा मोह. कर्तव्याचं नीट ज्ञान नसलं की माणसाला कर्तव्याविषयी सुद्धा मोह निर्माण होतो. माझं कर्तव्य नेमकं काय कळालं नाही, मग ते करायचं मनुष्य सोडून देतो आणि दुसरंच करत बसतो. याला काय म्हणायचं? मोह. नेमकं कर्तव्य काय ते विसरून जातो मनुष्य. प्रवचनाला चालला, कर्तव्य काय त्याचं? प्रवचनाला जायचं आहे, प्रवचन ऐकायचं आहे, सांगायचं आहे. रस्त्यात पाहुणे भेटले, बरेच दिवसांनी मित्र भेटला आणि तो गप्पा मारायला लागला. तो गप्पातच रंगून गेला. 5 वाजले, प्रवचनाची वेळ संपून गेली. न जाऊ देव, प्रवचन काय रोज रोजच आहे, मित्र काय रोज भेटणार आहे का? हा जो त्याग झालेला आहे मोहामुळे झालेला त्याग आहे. आता मोहात आणखीन प्रकार आहेत. देहाचा मोह, धनाचा मोह, वस्तूचा मोह, व्यक्तीचा मोह, सत्तेचा मोह. या सगळ्यामुळे मनुष्य आपल्या कर्तव्यापासून चुकतो. कोणती कर्तव्य? नित्य आणि नैमित्तिक कर्मापासून तो चुकतो. नित्य नैमित्तिक कर्म कोणती आहेत? देवाने सांगितलेली. कोणती आहेत? अहो, देवाने आता सांगितली नित्य नैमित्तिक कर्म. काही कर्माचा उल्लेख केला का नाही देवाने? यज्ञ, दान आणि तप. अहो, देवाचं मत आहे यज्ञ, दान, तप, कर्म पावन आणि मनीषिणाम. काय श्लोक आहे? यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावन आणि मनीषिणाम. काय म्हणतात देव? बाबा, ही कर्म जी आहेत ही सोडू नकोस. ही कर्म जी आहेत ते मनुष्याला पावन करणारी आहेत. यज्ञ मनुष्याला पावन करणार आहे, दान मनुष्याला पावन करणार आहे, तप मनुष्याला पावन करणार आहे, आणखीन सगळी गुरुसेवा मनुष्याला पावन करणारी आहे. पावन आणि मनीषिणाम ही पवित्र करणारी आहेत असं ज्ञान त्याला नसतं. तो म्हणतो यज्ञाने काय होणार आहे? यज्ञ म्हणजे कोणताही यज्ञ असू द्या. अहो, त्या यज्ञात देवाला आहुती टाकून काय होणार आहे? देवळात जाऊन अभिषेक करण्याने काय होणार आहे? दुधाच्या घागरी माऊलीच्या अंगावर ओतायच्या. त्यापेक्षा आपलं एक काम करा ना, घाटावर नेऊन दूध वाटा. त्याला वाटतं संतांना हे माहिती नव्हतं. संतांना माहिती होतं नाही. जे करंजले गांजले तेशी म्हणे जापुले. पण भिकाराला देताना अंतकरणात श्रद्धा निर्माण होईल का? प्रेम निर्माण होईल का? का अभिमान निर्माण होईल? देवाला ज्यावेळेस मनुष्य देत असतो त्यावेळेस त्याचं अंतकरण श्रद्धेने भरून जातं, प्रेमाने भरून जातं. हा फायदा तिकडे होईल का? देऊ नये असं नाही, दिलं पाहिजे त्यांना. एक साधू संतांनी सुद्धा असं म्हटलंय, भगवान परमात्म्याने भागवतामध्ये इंद्रयाग बंद केला आणि गायींची सेवा केली, गोपाळांची सेवा केली. पण याचा अर्थ हे बंदच करा असं नाही. ह्याचे काही फायदे आहेत. देवाच्या पूजनाचे काय फायदे आहेत, देवाच्या अभिषेकाचे काय फायदे आहेत, ते आपल्याला त्याने मिळतील का? देवांना संतुष्ट करायचं आहे म्हणून यज्ञ सांगितला आहे. तो लाकडात ते आपलं
तूप टाकून, अग्नीत तूप टाकून काय होणार आहे? त्यापेक्षा घरी आपल्याला खायला तूप ठेवा. मोह कसा निर्माण होतो? यथार्थ ज्ञान नसलं तर. शास्त्राचं ज्ञान आहे का तुला? बरं, ज्यांना शास्त्र कळतंय त्यांच्यावर तरी विश्वास आहे का? आणि मग मोह निर्माण होतो. मोह म्हणजे चुकीचं ज्ञान, जे जसं आहे तसं न कळणं, विपरीत रीतीने कळणं, याला मोह म्हटलेलं आहे. मग धनाचा मोह असल्यामुळे तो कधी दान करायला प्रवृत्त होत नाही. त्या भागवतात वर्णन आलंय त्या कदर्यूचं. खूप संपत्ती होती त्याच्याकडे, तो स्वतःही खात नव्हता, लोकांनाही देत नव्हता. आता दान धर्माचा तो विचार पुढचा आहे, नुसतं जमो करून ठेवायचा. त्याच्या घरात मुंग्याला साखर मिळत नव्हती म्हणे, म्हणजे मुंग्याला साखर पडेल एवढी साखर वायाला जाऊ देत नव्हता. मुंग्या नव्हत्या त्याच्या घरात. आता त्याने जो त्याग केलाय, त्याने त्याग नित्यकर्माचा त्यागच केलाय ना. असा मनुष्य यज्ञ करत असेल का? असा मनुष्य दान देत असेल का? आता असा मनुष्य तप करील का? आता त्याचा झालेला जो हा नित्यकर्माचा त्याग आहे तो मोहाने झालेला आहे. कशाचा मोह आहे त्याला? पैशाचा मोह आहे. नाही देऊ वाटत माणसाला चांगल्या ठिकाणी. ज्ञानोबा म्हणतात, ये मृत्यू लोकीच्या उपराटे. कवडी सुटत नाही, कवडी अशी ओवी आहे. पै दृष्टादुष्टाची जोडी, लागी भांडवल न सुटे कडी, जेत सर्वस्वी हानी तेथ कोडी वेचती का. जिथं आपल्याला दृष्ट फळ मिळणार आहे, अदृष्ट मिळणार आहे, 5 पैसे मनुष्य देण्याला तयार नाही. आणि जिथं सर्वस्वाची हानी आहे तिथं लाखोन करोडो रुपये चालले माणसाचे. का? मोह आहे ना त्याच्या जीवनात. त्याला माहिती नाही, एरवी दानशीळ पुरुषू वेचकपणेची संचुकू, तैसा वेळी हा रोखू अविवेयू गमे. इथं दान दिल्यानंतर 1000 पटीने वर गेल्यानंतर मिळतं, किंवा पुढच्या जन्मात मिळतं. हे ज्याला माहिती आहे तो इथं दान करत राहतो. मागे मी कथा सांगितली होती. एक राजा होता, तो ब्रह्मलोकात गेला आणि त्याला तिथं भूक लागायची. ब्रह्मदेवाला विचारलं, मला असं माहिती होतं की इथं ब्रह्मलोकात काही भूक नाही, तहान नाही, इथं मला भूक का लागते? म्हटली, बाबा तू मृत्यू लोकात कधीच कोणाला काय दिलं नाही म्हणून तुला भूक लागते. ज्याला दानाचं महत्त्व माहिती आहे तो मनुष्य दान केल्याशिवाय राहत नाही. पण ह्याला दानाचं महत्त्व नाही, म्हणून याच्या ठिकाणी मोह आहे आणि मोहामुळे तो दान करत नाही. मोहामुळे तो तप करत नाही. एकादशी आज तुकाराम महाराजांनी महत्त्व सांगितले. 15 दिवसा एक एकादशी, कार्य न करीशी व्रत सार. सांगितलं का नाही तुकाराम महाराजांनी? काय तुझा जीव जो आता एकादशी, फराळाचे मिशे. तुका म्हणे कार्य सुकुमार झालाशी, काय जाब देशी यमदूता. सांगितलंय महाराजांनी, तुला यमाला जाब द्यावा लागेल. आता हे तुकाराम महाराज सांगितलं खरं आहे का खोटं आहे? एकादशीचे अन्नपान जे न करीती भोजन, स्वानाविष्टे समान, अधम जनते एक. पण सगळे धरत नाहीत एकादशी. आता इथं सगळे धरणार आहे तो, पण जशी तुकाराम महाराजांनी सांगितली तशी आपण धरतो का? का धरत नाही? मोह. कारण आपला त्या वचनावर जसाच्या तसा आहे असा विश्वास नाही. सांगितलंय, पुराणात सांगितलंय, संतांनी सांगितलंय, सगळंच कुठं खरं असतं काय ते? म्हणजे ते ज्ञान आपल्याला यथार्थ झालेलं नाही आहे. असं कुठं होत जमतं का? आणि आजारी असल्यावर, आणि हे आता ते पुढं काय ऐकले भयात त्याच्यात येणारच आहेत तिथे. पण तामस त्याग सांगताना विशेष जो हा त्याग आहे, एकादशीचं किती मोठं महत्त्व सांगितलं. कथा मी सांगितली होती मागे ना, एकादशी. हां, तो कोणता राजा होता? रुक्मांगद का? हां, रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये
त्याच्या बागेतली फुलं चोरून कोणतरी न्यायचं.